शेंगदाणे रोज खायला हवेत का? शेंगदाणे खाण्याने काय फायदे होतात? शेंगदाणे खाण्याचे काय नुकसान आहेत? शेंगदाणे रोज खाल्ल्याने वजन वाढते का? तसेच शेंगदाण्यातील तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते का? शेंगदाण्यातील तेलामुळे आपल्या हृदयावरती त्याचे काही दुष्परिणाम होतात का? असे बरेचसे प्रश्न तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये पडत असतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. शेंगदाणे खाण्याबद्दलची पूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अत्यंत महत्वाची अशी माहिती देणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शेंगदाणे कशा पद्धतीने तुम्हाला खायचे आहे, जेणेकरून त्याचे फायदेच तुम्हाला होणार आहेत आणि नुकसान कमी होणार आहेत. तर पहिले आपण जाणून घेऊया की शेंगदाणे खाल्ल्यानंतर नेमकं आपल्या शरीरामध्ये काय होतं. तर जर तुम्ही 100 ग्रॅम शेंगदाणे म्हणजे एक मूठ भरून शेंगदाणे रोज खात असाल तर तुम्हाला त्यातून मिळत असतात 26 ते 27 ग्रॅम प्रोटीन. तर प्रोटीन जे आहे ना ते तुमच्या हाडांना, स्नायूंना बळकटी देण्यासाठी मदत करत असतात. तर जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल, रोज जिमला जात असाल तर शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीरातली प्रोटीनची कमतरता पूर्ण होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाण्यामध्ये 8 ते 9% जे आहे ना ते फायबर असतं. आता या फायबरमुळे काय होत असतं की तुमचं जे पोट आहे ते सकाळी साफ होण्यासाठी मदत होत असते. म्हणजेच तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तर तुम्ही रोज शेंगदाणे खाल्ल्याने तुमचा मूळव्याधाचा, तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास जो आहे ना तो नक्कीच कमी होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शेंगदाण्यामध्ये असतं 40 ते 45% फॅट. तर आता लोकांना असा प्रश्न असतो की या शेंगदाण्यातले फॅटमुळे किंवा शेंगदाण्यातील तेलामुळे आमचं वजन वाढतं का बरं? तर मी तुम्हाला सांगते, शेंगदाण्यातील जे फॅट असतं ते फॅट अनसॅच्युरेटेड फॅट असतं. अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे तुमच्या शरीरातली जी चांगली चरबी आहे ती वाढवण्यासाठी मदत करत असतं आणि शेंगदाण्यातली आपल्या शरीरातली खराब चरबी जी आहे ना ती कमी करण्यासाठी हे शेंगदाण्यातील तेल जे आहे ते मदत करत असतं. त्यामुळे हा पूर्णपणे एक गैरसमज आहे की शेंगदाणे खाल्ल्याने वजन वाढतं. तर शेंगदाणे खाल्ल्याने अजिबात वजन वाढत नसतं. उलट शेंगदाणे खाल्ल्याने तुमचं वजन जे आहे ना ते नियंत्रित राहण्यासाठी मदत होत असते. परंतु शेंगदाणे खाताना किंवा कुठलीही गोष्ट खाताना तुम्हाला ती अति प्रमाणात खायची नाहीये. तर त्याचं प्रत्येक गोष्टीचं लिमिट असतं. ते किती खायचे हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल. आता मी तुम्हाला सांगते की शेंगदाण्यामध्ये अदर न्यूट्रिशनल घटक कोणते असतात. तर शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन B3 असतं, व्हिटॅमिन E असतं, तसंच व्हिटॅमिन C कॉम्प्लेक्स ही असतं. तर या ज्या गोष्टी असतात त्या तुमच्या स्किनला चांगलं ठेवण्यासाठी, तुकतुकीत ठेवण्यासाठी मदत करत असतात. तर तुम्हाला जर दीर्घकाळापर्यंत तरुण राहायचं असेल, तुमची स्किन चांगली ग्लोईंग ठेवायची असेल तर नक्कीच तुम्ही रोजच्या जेवणामध्ये शेंगदाण्याचा वापर करू शकतात. तर हे झाले शेंगदाणे खाण्याचे काही फायदे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की शेंगदाण्यातलं जे तेल असतं त्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं का? तर मी जसं तुम्हाला सांगितलं की 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये 40 ते 45% फॅट असतं. परंतु हे जे आहे ना ते अनसॅच्युरेटेड फॅट असतं, ज्यामुळे तुमचं जे आहे ना ते चांगली चरबी वाढण्यासाठी मदत करत असतं. त्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते अजिबात वाढत नसतं. उलट तुमचं कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रित राहण्यासाठी हे शेंगदाणे मदत करत असतात. आता तुमचा पुढचा प्रश्न की शेंगदाण्यातील तेलामुळे हृदयावर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? तर अजिबात नाही. उलट हृदय चांगलं ठेवण्यासाठी हे शेंगदाणे जे आहेत ते तुम्हाला मदत करत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त हे तुम्हाला एका लिमिट मध्ये खायचे आहेत, जेणेकरून त्याचे तुम्हाला जास्तीत जास्त फायदे होणार आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की खूप लोकांना असा प्रश्न असतो की मधुमेही लोक म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे ते शेंगदाणे खाऊ शकतात का? तर हो, नक्कीच तेही लोक शेंगदाणे अतिशय निश्चिंतपणे खाऊ शकतात. शेंगदाणे हे तुमचं जे शुगर आहे ते कंट्रोल ठेवण्यासाठी मदत करत. जरी तुम्हाला डायबिटीस असेल तरी तुम्ही शेंगदाणे निश्चिंतपणे खाऊ शकतात, पण त्याचं लिमिट तुम्हाला ठेवायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की शेंगदाणे कशा पद्धतीने खाल्ल्याने तुम्हाला त्याचे फायदे होणार आहेत आणि नुकसान कमी होणार आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे खाताना तुम्हाला ते कच्चे अजिबात नाहीत खायचे, कारण त्याच्यामध्ये काही अँटी न्यूट्रिएंट्स असतात आणि हे अँटी न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला जर तुम्ही शेंगदाणे कच्चे खात असाल तर घातक ठरू शकतात. तर शेंगदाणा खाताना तुम्हाला कसे खाल्ले पाहिजेत? तर शेंगदाणे खाताना तुम्हाला ते भाजून शेंगदाणे खायचे आहेत, जेणेकरून त्याचे फायदे तुम्हाला मिळणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाणे खाताना ते तुम्हाला साली सहित शेंगदाणे खायचे आहेत, कारण शेंगदाण्याच्या सालांमध्ये जे आहे ना ते फायबर असतं आणि त्या फायबरमुळेच तुमचं पोट सकाळी साफ होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे तुम्हाला शेंगदाणे खाताना साली सहित शेंगदाणे खायचे आहेत. तर तुम्ही अजून एक गोष्ट करू, भाजूनही शेंगदाणे खाऊ शकतात आणि शेंगदाणे तुम्ही भिजवूनही खाऊ शकतात. तर भिजवून खाताना तुम्हाला काय करायचं आहे, एक मूठ भरून शेंगदाणे रात्री भिजवून ठेवायचे आहेत आणि ते सकाळी
साली सहित तुम्हाला खायचे आहेत। याचा फायदा असा होत असतो की शेंगदाण्यामध्ये जे पण काही न्यूट्रिशनल घटक असतात त्यांची व्हॅल्यू डबल होत असते शेंगदाणे भिजत घातल्यामुळे। तर तुम्ही शेंगदाणे कुटाच्या स्वरूपात खाऊ शकता, शेंगदाणे भाजून खाऊ शकता, किंवा तुम्ही शेंगदाणे जे आहे ना ते रात्री भिजवून खाऊ शकता। फक्त तुम्हाला शेंगदाणे खाताना कच्चे नाहीत खायचे। तर अशा पद्धतीने शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला त्याचे नक्कीच फायदे होणार आहेत आणि नुकसान कमी होणार आहेत। आणि त्याचं लिमिटही तुम्हाला ठेवायचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, एक मूठ भरून शेंगदाणे तुम्ही रोज खाऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त शेंगदाणे तुम्हाला नाहीत खायचे। तसंच जर तुम्ही शेंगदाणे खात असाल तर शेंगदाण्याचं तेल जे आहे ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे। दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही एका वेळेला खाऊ शकता। तर अशा पद्धतीने शेंगदाणे खाल्ले तर नक्कीच तुमचं आरोग्य जे आहे, तुमची हेल्थ जी आहे ती चांगली राहणार आहे। तर तुम्ही मला नक्की सांगू शकता की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला।